शेतकरी आंदोलन करत आहेत शंभू रोड वरती. काय मागणं आहे त्या शेतकऱ्याचं? त्या शेतकऱ्याचं मागणं आहे आमच्या घामाला मिनिमम दर द्या. मिनिमम, मॅक्झिमम नाही, कमीत कमी आमच्या मालाला दाम द्या, मिनिमम. काय मागणी आहे हो? दुसरी मागणी आहे दर्जेदार बियाणं द्या शेतीला पेरायला. तिसरी मागणी आहे शुद्ध कीटकनाशक द्या, चांगली औषधं द्या. काय काळ होता, मी लहान होतो, इंड्रियल नावाचं त्या काळामध्ये एक औषध होतं. इंड्रियल एक टप्पन जर टाकलं आळ्याचा बेबाक व्हायचा. त्या औषधानं, इंड्रियल नावाच्या, त्याचा ब्रँड एवढा पक्का केलाय. इंड्रियल बुडून जवळपास 35 वर्ष झाले असते, 40 वर्ष झाले असते. अजून बी कुठं जर माणसानं औषध पिलं तर लोक म्हणतात इंड्रियल पिऊन मेलय म्हणतात. ब्रँड, एवढा इंड्रियलनं ब्रँड तयार केला. आता लक्षात घ्या, एवढी ताकद होती त्या औषधात. आज फवारणी मारता मारता एखाद्याला लई टेन्शन आलं, अख्खी बाटल पिलं, चक्कर सुद्धा आली नाही. चक्कर सुद्धा आली नाही. अरे एवढ्या बोगस औषध, या औषधानं शेतकऱ्याची लूट केली. बोगस बियाण्यानं शेतकऱ्याची लूट केली. तुम्हा सगळ्या किसान पुत्राला माझं जाहीर आव्हान आहे, बोगस बियाणं शेतकऱ्याच्या माथ्यावर मारून शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या एका तरी कंपनीच्या मालकाला या देशाच्या 70 वर्षाच्या इतिहासात फाशी झाली का? जन्मठेप नाही. याचा अर्थ या देशात बळीराजाला रॉ मटेरियल म्हणून वापर केला जातोय, रॉ मटेरियल म्हणून. आणि म्हणून मी एक बातमी वाचली होती, मैं गुजराती हूं, मेरे खून में व्यापार है. अरे कौटिल्याचा अर्थशास्त्र सांगताय, जिस देश का राजा व्यापारी उस देश की जनता भिकारी. ज्या दिवशी राजा राज्यपद सोडून व्यापार करायला लागतो, व्यापाऱ्याचं उद्दिष्ट असतंय नफा कमवणे. आणि म्हणून या देशातलं चित्र काय, कापूस पिकवणाऱ्याच्या बायकोच्या अंगावरती पैठणी नाही. अरे तिला दोनदा चांगले कपडे मिळतात, एकदा लग्नात मिळतात आणि एकदा गेल्यावर अंत्यविधीच्याला मिळतात. ज्याने कापूस पिकवलाय त्याला अंगभर कपडे नाही मिळाले. अंगभर कपडे कुणाला मिळाले? ज्यांना कापूस जमिनीत लागतंय की झाडाला लागतंय याचं नॉलेज नाही. या लोकांना वस्त्र पुरवठा झाला आणि म्हणून मूळचा शेतकरी या ठिकाणी रसातळाला गेला. तुकोबारायांनी शेतकऱ्याच्या व्यवस्थेला हात घातला आणि तुकोबारायाने विचारलं की शेतकरी जगला तर देश जगेल. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजाला सांगितलं, बघा लक्षात घ्या, शिवाजी राजांना सांगितलं, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. शेतकऱ्याचं कल्याण केलं पाहिजे. आणि संत तुकोबारायांनी, आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, संत तुकोबारायांनी या देशामधली शेतकऱ्याची पहिली कर्जमुक्ती केली आणि शेतकरी कर्जमुक्त केला. 5000 वर्षाच्या इतिहासात 3500 कोटी शेतकऱ्याचे माफ करणारा पहिला संत जगद्गुरु तुकोबाराय होता. आणि तो त्या ठिकाणी, ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देश ज्या वेळेला जळतोय, समाज ज्या वेळेला मरतोय, शेतकरी ज्या वेळेला त्या ठिकाणी मरतोय, त्या वेळेला मी आता कुणाचीही पर्वा करणार नाही. ज्या वेळेला समाज संकटात असतो त्यावेळेला कीर्तनकार, साहित्यिक, लेखक, प्राध्यापक, वकील, इंजिनियर, डॉक्टर या सगळ्यांनी या क्रांतीच्या सम्रांगणात उतरून समाज वाचवण्याचं काम केलं पाहिजे. तुम्ही किती मोठे असाल, ज्या दिवशी समाजाचं अस्तित्व संपेल त्या दिवशी तुमच्या माझ्या जगण्याला काडीचाही आधार राहणार नाही. आणि म्हणून देश कुणी बुडवतोय लक्षात घ्या, देश न कळणाऱ्यांनी बुडवला नाही.
देश कळणाऱ्यांनी बुडवलाय, ज्याला कळून सांगितलं नाही त्यांनी देश बुडवलाय. आणि म्हणून अशा वेळेला सगळ्यांनी या देशाची व्यवस्था कार्यरत करण्यासाठी सगळ्या सीमा तोडून, सगळे बंधन झुगारून मैदानात उतरणं ही काळाची गरज आहे. अन्यथा या देशातला बळीराजा नावाची संकल्पना संपुष्टात येणार आहे. अत्यंत जबाबदारीने सांगतोय, 3,500 वर्षाखाली कोण्या वामनाने कोण्या बळीराजाच्या डोक्यावरती पाय देऊन त्याला पाताळात घातलंय ही आज शोधायची गरज नाही. आज कोणता वामन माझ्या बळीराजाच्या डोक्यावरती पाय देतो आणि त्याला आत्महत्या करायला भाग पाडतो, त्या वामनाची गचांडी आजच्या बळीवंशजांनी धरायला शिकलं पाहिजे. तो कुठलाही असू दे आणि त्याला जॉब विचारला पाहिजे. माझा बाप जगाचा पोशिंदा आहे, त्याच्यावर आत्महत्येची वेळ काय येतोय आणि त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण? अरे ज्याला कर्ज, रात्रीची बातमी आहे, मला वाटते जालन्यामधली काहीतरी, बोरचं पाणी आटलंय, संत्र्याची बाग वाळून गेली, 4-5 वर्षाची चिमुकली पोर आहेत आणि दोघालाही सोडून आई बापानी गळफास लावून आत्महत्या केली. अरे आम्हाला लाज वाटली पाहिजे. 3 महिन्यात अनंत पटीनं जो उत्पन्न करतो त्याच्यावर आत्महत्याची वेळ जर येत असेल, ज्या देशात शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय, हा देशाला लागलेला कलंक आहे, कलंक. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळा राहतील याला गेले सुरतेला, त्यावेळेला सुरतेला लुटलं महाराजांनी, तिथल्या उद्योजकाला लुटलं आणि तिथल्या, बघा लक्षात घ्या, तिथल्या येणाऱ्या मालावरती महाराजांनी कर लावला आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा म्हणून सबसिडी द्यायचं काम त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. कारण का त्यांना माहित होतं लाख मेले तर चालतील पण पोशिंदा जगला पाहिजे. आम्ही पंक्तीला बसतो, आज द्वादशी आहे, पंक्तीला बसलो, आम्ही श्लोक घेतला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होती नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वान हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नव्हे जाणी जय कर्म. अन्न कसं कसं आहे? पूर्ण ब्रह्म आहे. कसं आहे? शाबास. पूर्ण ब्रह्माचा बाप कोण आहे? हा शाबास. तू कसं आहे, तुमच्या हातात काय ताकद आहे तुम्हाला पहिल्यांदा कळाली पाहिजे. कोरोनाच्या काळात आम्ही भाजीपाला पुरवलाय, आम्ही धान्य पुरवलंय. टाटा बिर्ला अंबानी काय नोटाची बंडलं खाऊन जगली नाहीत. अरे आम्ही धान्य पुरवलंय आणि आम्ही हा देश वाचवलाय. आलं लक्षात? पण आज तोच शेतकरी मरतो आहे आणि तुकोबारायचं एक आज्ञापत्र आहे प्रभावळीच्या सुभेदाराला काढलेलं. त्या प्रभावळीच्या सुभेदाराला काढलेल्या आज्ञापत्रात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, सतत 3 वर्षाचा जर दुष्काळ पडला असेल तर त्या शेतकऱ्याची कर्ज माफ करा, त्याला बैल बारदाना द्या, त्याचं कर्ज पुनर्गठित करा. सातत्यानं दुष्काळ पडत असेल तर कर्ज माफ करा, नव्यानं द्या. काय करा? नव्यानं द्या. मला साधा प्रश्न विचारायचा आहे. 17 बँकेचे 9,000 कोटी रुपये बुडून पळालेला विजय मल्ल्या माहित आहे ना? विजय मल्ल्या काय भागवत वाचित होता? काय रामायण वाचित होता? अरे या देशात दारू विकणाऱ्या कारखानदाराचं कर्ज माफ होतंय आणि 50,000चं कर्ज असेल तर त्याच्या घरापर्यंत नोटिसा येतात. याचा अर्थ काय आहे? देश कुणाचा आहे? देश बळीराजाचा. अरे रोजच ज्याचा बळी जातो तो कसला बळीराजा? रोज ज्याला मरावं लागतंय. आणि म्हणून नेहमी म्हणतात, एक बळी आणि 1000 छळी. पियरला की दुसऱ्या दिवशी लांडोर येते की नाही? 3-4 दिवस झाले की हरण येते आमच्या शेतावर आक्रमण करायला. हे सगळं झालं की रानडुकर येते ना? हे सगळं झालं की ते मजूर येते. 2 तास फवारणी मारायची म्हणजे तर पाशे घेतल्याशिवाय येत नाही म्हणते आणि असं खापर दाखवावं लागतंय. तुमच्याकडे आहे की नाही की पद्धत?
पैसे द्या की न द्या, पण आधी खापर दाखवावं लागतंय, मग ते पळत येत आहे. एवढं सगळं झाल्यावर आमचं खळं तयार होतंय. आणि आम्ही जेव्हा मार्केटमध्ये जातो त्यावेळेला ज्याच्या बापानं कधी शेती पेरलं नाही ते हातात सोयाबीन घेतंय आणि सोन्यासारखं सोयाबीन वंगळ तोंड करून खाली टाकतंय. आमच्या मालाची निवड करतंय. आम्ही ज्या वेळेला माल खरेदी करतो त्यावेळेला भाव त्याच्याच म्हणावा, आम्ही विकतो त्यावेळेलाही त्याच्याच म्हणावं. आणि म्हणून कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, बापासाठी. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, बँकेचं कर्ज नाही काढायला शिक. आपले लोक डायरेक्ट बुडवायला म्हणतात, आधी काढा तर ना. कारण त्या साहेबाच्या समोर जाऊन म्हणावं लागते, साहेब कर्ज एकाच हप्त्यात घेता की. काढायचं तर कळतंय का आम्हाला, बँकेचं कर्ज काढायला शिक. आम्ही बुडवे नाही बरं, काढलेलं कर्ज फेडायला शिक. आम्ही नाही बुडवत, काढलेलं कर्ज फेडायला शिक. आणि नाहीच फिटलं आता नाहीच फिटलं तर बुडवायला शिक. कारण देश अनेकाने, आम्ही देश बुडवीत नाही बुडवत. अनेकाने देश बुडवला, आम्ही नाही बुडवला. आम्ही नाही बुडवत कारण आम्ही इमानदार आहोत. एखादा जर पैसे देणाऱ्याची समोरून जर आम्हाला दिसला तर आम्ही मान खाली घालतो की नाही. आम्हाला लाज वाटते, एवढे आम्ही उदार आहोत. आम्हाला कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतोय, कवाड लावून जेवणाऱ्यानं बाहेर येऊन आम्हाला अन्नदानाचं महत्व सांगायचा, शहाणपणा करायचा नाही. कारण का, ज्या दिवशी पोळा असतंय त्या दिवशी आम्ही, अरे बैलाला पहिल्यांदा जेव घातल्याशिवाय आम्ही जेवत नाही. हुशारी तुमची बांध. पोळ्याच्या दिवशी कुत्र्याला जेव घातल्याशिवाय आम्ही जेवत नाही. एवढं आम्ही या ठिकाणी पशु पक्ष्याचं सुद्धा पालन केलंय. सगळ्याला आम्ही पोसलोय. आमचं म्हणणं एकच आहे, सगळ्याला पोसणारा आज संकटात आहे. या देशात कायदा आहे फूड सिक्युरिटी नावाचा, डॉक्टर M.S. स्वामीनाथनचा, की कोणीच उपाशी झोपता कामा नये. आमचं म्हणणं आहे, मायबाप या देशात कोणीच उपाशी झोपू नये, पण ज्यानं सगळ्याला जेव घातलंय त्यानं पण उपाशी जेवू नये ना, त्यानं पण उपाशी राहू नये. आमचं एवढंच मागणं आहे. आणि एवढंही जर मागणं मिळत नसेल तर उद्या हा देश प्रचंड अराजकामध्ये जाणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या पोराला किमान मूलभूत सुविधा तर लागतात. आमच्याही पोराला कधीतरी वाटतंय चांगलं शिक्षण घ्यावं, आमच्याही बाईला कधीतरी वाटतंय शॉपिंग करावी, वाटतंय ना. माजलगाव मधून 2 जण गाडीवर बसून येतात. आमच्या त्या बाईला दुकानावरचं काहीतरी घ्यायचं असते, त्या हळून म्हणते, अहो गाडी उभा करा ना, थोडं घ्यायचं आहे. तर हे म्हणते, जाऊ दे दुसऱ्या चक्करला घेऊन, आपल्याला याच आहे की 4-8 दिवसाला. म्हणून घरला आणतो. का रे, आम्हाला भावना नाहीत, आम्हाला मानवी मन नाही, आम्ही माणसं नाहीत, आमच्या घरी आजार येत नाही, येतो का नाही, आमची म्हातारी बिमार पडत नाही, आमचा म्हातारा बिमार पडत नाही. वीज पडली तर पहिली कुणावर पडताय, पहिली वीज शेतकऱ्यावरती पडताय. कधी दुकानात बसून लाखोची उलाढाल करणाऱ्या माणसावर वीज पडली, साप चावला, कधी अटॅकनं मेले असतील, मला काही म्हणायचं नाही. पण ही सगळी संकट बळीराजा झेलतोय. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी बळीराजाची व्यवस्था उभी केली आणि बळीराजासाठी संघर्ष करायचं ठरवलं. कारण का, नेतृत्व मोठ्याचं करायचं नसतंय, नेतृत्व दुबळ्याचं करायचं असतं. आणि म्हणून जे लोक आज मोठे झाले त्यांनी नेतृत्व दुबळ्या समाजाचं केलेलं आहे. दुबळ्याचं नेतृत्व सहजासहजी कोणी करत नाही. तुकोबाराय म्हणतात, मी नेतृत्व दुबळ्याचं स्वीकारलेलं आहे. महाराजाचं दुसरं चरण आहे. कारण नोव्हे जगी कोणी मुखियाचा जाण, सार्थक लाजोनी हित नोव्हे हित. समाज जर मरत असेल तर लाजायचं नाही. डॉक्टर पशी पेशंट गेलाय, डॉक्टरने विचारलंय काय झालंय, पहिल्यांदा सांगावं लागतंय, डॉक्टर साहेब मी बिमार आहो. डॉक्टर उपाय चालू करते. पेशंट डॉक्टरकडे गेला, मला डॉक्टरने विचारलं काय झालंय, पेशंटनं म्हणलं काही नाही. डॉक्टर म्हणतंय, इथं पेशंटला बसायला जागा नाही, बाहेर व्हा. कारण पहिल्यांदा आम्हाला घोषित करावं लागते आम्ही बिमार आहोत म्हणून. समाजानं पहिल्यांदा ठरवलं पाहिजे आम्ही बिमार आहोत, आम्हाला काही रोग लागले. त्याच्यातला पहिला रोग आहे, पहिला रोग नसलेली प्रतिष्ठा जपण्यासाठी मोठाली लग्न करणे. पहिला रोग आम्हाला लागलेला. दुसरा रोग आम्हाला लागलेला आहे, लग्नात काही असल नसल त्याचं देणं घेणं नाही. तुमच्याकडे निघतंय की नाही की, आमच्याकडे बॅरलच्या बॅरल दारूचे रिचवतात
आणि डीजेची मिरवणूक 5-5 तास चालते. तरुण पोरं सगळे 20, 22, 25 वर्षाची एन्जॉय, काय म्हणतात त्याला, एन्जॉय करतात. आता डीजेवर नाचणाऱ्याचं भवितव्य लई चांगलं असेल का? असेल का? 18 आणि 20 हजाराची शेरवानीच म्हणतात ना. 25 हजाराचं घ्यावं अगं हो, पण रोज नेसा. म्हणजे 2 तास लग्नात हिंडण्यासाठी ज्या बापाने कष्ट केलाय त्याचं त्या ठिकाणी 25 हजाराची जर शेरवानी आम्ही अंगावर घालत असू तर त्याला भवितव्य नाही. आणि म्हणून कमीत कमी खर्चात लग्न करणे हे आमचा सगळ्यात मोठा पर्याय आहे. आणि अशा सप्त्याच्या ठिकाणी काल्याच्या दिवशी 7, 8, 10, 15 लग्न एकत्रित करून समाजाचा पैसा वाचवणे आणि पैसा वाचून समाजाची उन्नती करणे हा मार्ग आम्ही वारकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून स्वीकारला पाहिजे, तर आम्ही जगणार आहोत. कालबाह्य शस्त्राची लढाई आता लढणे सोडून दिलं पाहिजे, कारण तलवार जरी छत्रपती शिवरायाच्या हातात असली तरी ती आज लढाईत वापरता येत नाही. आणि म्हणून चालू असणारी साधना आम्हाला जिंकायला शिकले पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी 3रं चरण वापरलेलं आहे, जारी रहेगा. साधन महत्वाचं नाही, साध्य महत्वाचे. घोडा जर मिळत नसेल तर गाढवा करून काम करून घ्यायचे, पण थांबायचं नाही. साधन हुडकीत बसायची गरज नाही, मिळेल त्या साधनानं लढाई लढायची, जमल तसा संघर्ष करायचा. मिलिटरीची भरती चालू आहे, अधिकारी बसलाय, तिकून पोरगही आले, आलं की कानसोल्यात हाणाले ताडकण, तिकडच चले. कानसोल्यात हाणले की खाले की तिकडच चले, चापट खाली की. एक पोरग नुसतं शेतीतून आलं होतं, त्यानं दुरून बघलं, लईच माराले रे साहेब म्हणलं. गेलं त्याला, ते होतं शेतकरी. त्याच्या मनात पक्क ठरलं होतं आपल्याला काही नोकरी लागत नाही, पण मार मात्र नक्की मिळणार आहे. पण त्यानं एक मनात ठरलं, काय बी हो जाऊ वागा म्हणलं, उसनं उद्दारी बाकी घेऊन जायचं नाही म्हणलं. त्याचा नंबर आला, आणि त्याचा नंबर आला की साहेबांना हल काळ कण पहिल्याच्या सारखं. ह्यानं विचारच केलं नाही, यानं हातवरी केलं आणि साहेबाला व्याजासहित हाणले ताडपण. कानसोल्यात बसल्याबरोबर त्या साहेबानं म्हणलं, सिलेक्ट. हे का म्हणलं? लढाईत, लक्षात घ्या, लढाईत अशीच माणसं लागतात. गोळी लागल, मार लागल, अंगाचा रगत निघल, त्याचा जीव काय म्हणिल, मजा जीव काय म्हणिल, कसं होईल, असली माणसं चलत नाही. तिथं त्या ठिकाणी दुश्मनावर गोळी घालणारच लागताय. आणि म्हणून लढाईत उतरल्यावर आम्हाला लागल अजिबात विचार नाही. लढाईत उतरण्याच्या आधी विचार करायचा, तलवार लागते का, बंदूक लागते का, अंगाला खर्चटते का. एकदा मैदानात उतरल्यावर तुकाराम महाराजांनी सांगितलंय, मैदानात जो शहीद होतो ना तोच खरा त्या ठिकाणी देशाचा सुपुत्र असतो. आणि म्हणून तुकोबाराय सारख्या लोकांनी सांगितलं, आम्ही साधनाचा विचार नाही करणार, असेल त्या साधनाला लढाई लढणार. कारण आमचा दुश्मन एवढा मोठा आहे. महाराजांनी त्या वेळा ठरवलंय, आमचा दुश्मन एवढा मोठा आहे, मोठ्या दुश्मनासंग मोठी तयारी करावी लागते. नामदेवरायने एक मागणं मागलंय बघा देवाकडे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळान माझे असं कळा. आता अकल्प आयुष्य का मागला असं? 100 वर्षाच्या काळात हे दुश्मन ऐकायची परिस्थिती नाही. आणि म्हणून माझ्या वारकऱ्याला अकल्प आयुष्यापर्यंत मिळालं पाहिजे की तर माझा वारकरी त्या ठिकाणी संघर्षाला पुरा पडेल. नामदेव महाराजांच्या प्रसादानात मागितलं. तुकाराम महाराज असं म्हणतात, दुश्मन मोठा असल्यामुळं दंड थोपटून मैदानात उतरावं लागतंय. बापानं एकच काम केलं पाहिजे, आजच्या बापानं प्रत्येक कीर्तनकार पोरायला शिव्या द्यायले, पोरं बिघडलेत म्हणून. आपला दावा आहे, पोरं जाग्यावर कोण बिघडले? हा शाबास, आपण कबूल केलं पाहिजे. पहिला रोग बापाला झाला, बापानं पोराच्या पाठीवर हात टाकला पाहिजे, म्हणलं पाहिजे वागा भिवू नको. बाप म्हणून तुझ्या पाठीमागं उभा टाकल. मला खात्री आहे, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पोराच्या पाठीवर, मुलीच्या पाठीवर थाप मारताल आणि सांगताल शेवटच्या श्वासापर्यंत लढ, हा बाप त्या ठिकाणी कमी पडणार नाही. अरे ते पोरग हरता हरता येडक्याच्या पाठीवर एक थाप मारली आणि त्याला जर मैदानात सोडलं, अख्खी लढाई लढतंय. आणि ज्यावेळेला पळून जायचं आहे
त्यावेळेला थाप मारलेल्याची एक धडक आगाव हाणतंय आणि त्या धडकेतच येडका जिंकतो. आणि म्हणून बापानं ठरवायचंय, घाबरायचं नाही, बाप तुझा कमी पडणार नाही. आणि पोरानं ठरवायचंय, बापानं दिलेल्या पैशाची उधळपट्टी, ते आदत, राजनिवास, भारी नाव आहेत की नाही. हे खाऊन बापानं दिलेल्या पैशाची उधळपट्टी करायची नाही. कारण उद्याचा काळ तरुणाच्या खांद्यावरती आहे आणि आपला तरुण बर्बाद होणार नाही याची बापानं काळजी घेतली पाहिजे. उगाच सांगल्यानं नाही जमत. रामासारखं पोरग निर्माण व्हावं लागतंय, रामासारखं पोरग निर्माण व्हावं लागतंय. अरे रामासारखं पोरग निर्माण व्हायला पहिल्यांदा दशरथासारखा बाप जन्माला यावा लागतोय, तेव्हा कुठे रामासारखं पोरग जन्माला येतं. शहाजी राजासारखा आदर्श राजा जन्माला यावा लागतंय, मासाहेब जिजाऊ सारखी आई जन्माला यावी लागते, तेव्हा कुठे छत्रपती शिवरायासारखा आदर्श राजा निर्माण होतोय आणि राष्ट्राचं कल्याण केल्या जात आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्या महिलांनी ठरवलं पाहिजे, माझ्या पोटी शिवाजी नाही आला तरी चालेल, पण शिवाजीच्या सारखा एक गुण तरी त्या ठिकाणी त्याच्या अंगात असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. हे सगळ्या बायांनी ठरवलं पाहिजे. त्या दिवशी या देशामध्ये तुमचं संरक्षण करण्यासाठी कुठल्या पोलिसाची गरज पडणार नाही, कुठल्या मिलिटरीची गरज पडणार नाही. कारण आम्हीच, एक काळ होता, अरे एका द्रौपदीचे वस्त्रहरण करणारा एक दुःशासन होता आणि त्याच्यामुळं एक कृष्ण पुरा पडलाय. आज त्या ठिकाणी काळ बदललाय, हजारो दुःशासन तयार झालेत, म्हणून हजारो कृष्णाची गरज आहे. आता एका कृष्णावर नाही भागणार. आणि याच्यासाठी एकच उपाय आहे, दुःशासनाची संख्या कमी करणे. दुसरा पर्याय आपल्या पुढे नाही. आणि म्हणून समाजाने ठरवलं पाहिजे, जी जी परिस्थिती निर्माण होईल त्या त्या परिस्थितीशी आम्ही संघर्ष करायला शिकलं पाहिजे. संघर्ष हा इतका भारी असतो, कारण राखेतून फिनिक्स पक्षी झेप घेऊ शकतो. हे उदाहरण आहे. तर म्हणून निगेटिव्ह बाजू समाजापुढे मांडायची नाही, पॉझिटिव्ह बाजू मांडा. संकट केवढंही असू द्या, लढणारा जर खंबीर असेल, लढणारा, संकटापेक्षा आपलं काळीज जर मोठा असेल तर संकटालाही खशात घालायची ताकद आपल्यात असते. अफजल खान स्वराज्यावरती चालून आला, शिवाजी महाराज म्हणले नाहीत एवढा मोठा अफजल खान चालून आला, आता माझं कसं होईल, अजिबात म्हणले नाहीत. मुकाबला केला, नेस्तनाबूत केलं, स्वराज्याचं रक्षण केलं. आणि म्हणून संकटाला घाबरायचं नाही, राज हो मरायचं नाही. कारण जगलो तर सगळं काही उभं करणार आहे. आणि वारकरी चळवळी जगणं शिकवतंय, मरणं नाही शिकवत, जगणं शिकवतंय. आणि म्हणून पंढरीला गेल्यावर आमचा वारकरी म्हणतोय, पांडुरंगा भगवंता भरपूर पाऊस पडू दे, नद्या नाल्या तुंबळ भरू दे, जनावरांना मुबलक चारा मिळू दे, आणि दुधा दह्याची गंगा वाहू दे. आणि जवळ मोठं गाव कोणतं आहे? मांजर सुंबा आहे का? दुधा दह्याची गंगा वाहू दे आणि मांजर सुंब्याचे लोक खाऊ दे. कारण आम्ही हेच केलंय ना. आणि म्हणून जो निर्माण करतो तो पहिल्यांदा जगला पाहिजे. तुकोबाराय म्हणाले, आपण करी आपण खाय, तुका वंदी त्याचे पाय. विठोबा रखुमाई.